नमस्कार, मी प्रवीण ठाकरे। आज नाशिकमध्ये अजित पवार यांच्या बाबतीत एक वेगळी गोष्ट घडली आहे। नेहमी वेळेचे पक्के असलेले अजित पवार आज नाशिकमध्ये जो महिला सक्षमीकरण कार्यक्रम होतो, महाशिबिर होतं, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कार्यक्रमात सहभागी होणार होते। मात्र अजितदादा पवारांना उशीर झाला। ते इंदापूर येथे त्यांचा जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम होता। त्या जनसन्मान यात्रा उरकून ते बारामती विमानतळावरून नाशिक विमानतळावर येणार होते। मात्र त्यांनी त्या कार्यक्रमात उल्लेख पण केला की मला नाशिकला लवकर जायचं आहे, म्हणून मी कार्यक्रमातून काढता पाय घेतो आहे आणि त्या हिशोबाने अजितदादा पवार नाशिकला यायला निघाले। पण ज्यावेळेस ते अजित पवार जे होते, दादा जे होते, विमानतळावरून जेव्हा निघाले त्याच वेळेस इकडं एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होतं आणि ज्यावेळेस अजित पवार नाशिक किंवा ओझर एअरपोर्टवर जे लँड झाले त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निघाले होते आणि शिंदेंचं भाषण संपलं होतं। त्यामुळे अजित पवारांना जेव्हा रस्त्यात नाशिककडे कार्यक्रमस्थळी येताना जेव्हा निरोप भेटला की कार्यक्रम संपला आहे, त्यावेळेस त्यांनी कोणाशी भेट न घेता ते त्यांचा कॉन्वॉय परत वळवला आणि ते ओझर विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले। यावेळेस मात्र चर्चा अशी सुरू झालेली आहे की ओझर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण येणार होते, ते त्यांच्या फ्लाईटनी मुंबईकडेच रवाना होणार होते। अजित पवारांनी मात्र कोणाचीही वाट न बघता मुंबईचा मार्ग पकडला। सहसा अजित पवार कोणताच कार्यक्रमाची वेळ ही चुकवत नाही। कधी कधी मुंबई पुण्यात अशा घटना घडल्या आहेत की ते वेळेच्या आधीच हजर असतात। मात्र यावेळेस त्यांना उशीर झाला आणि ह्या उशीर झाल्यानंतर ते कोणाशीही संवाद न साधता, कोणाला न भेटता नाशिकच्या विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यात अनेक वेळा अशाही चर्चा घडल्या की अजित पवार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये काही बिनसलं आहे, तिन्ही पक्षात महायुतीत सर्व आलबेल नाही आहे आणि हेच कारण असावं का की अजित पवार परत फिरले, कोणाला न भेटता परत फिरले। विमानतळावर त्यांना सहज शक्य होतं की मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणं, पण तसं झालेलं नाही आहे। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ह्या होतच राहणार। पण अजित पवारांच्या बाबतीत मात्र ही मोठी घोषणा आहे। प्रवीण ठाकरे, मुंबई तक।